नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठामध्ये आपण विविध व्यवसाय संघटना अभ्यासलेल्या आहेत. तर आजच्या तासिकेला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच काय कंपनी, तर कंपनीचा अभ्यास करणार आहोत. लक्षात, तर कंपनीचा अर्थ कालच्या तासाला आपण कंपनीचा अर्थ अभ्यासलेला आहे. कंपनीचा अर्थ काय होता, तर संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तीचे संघटन होय. अनेक व्यक्तीचे काय आहे, ते संघटन आहे आणि ते ऐच्छिक संघटन आहे. कशी संघटन आहे? ऐच्छिक संघटन आहे आणि प्रामुख्याने व्यवसाय, धर्मादाय, संशोधन, खेळ, कला, क्रीडा, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते. लक्षात, परंतु या संघटनेचा अर्थ काय आहे? नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो. कोणतीही संस्था, कोणतीही कंपनी कशासाठी स्थापन झाली असते? नफा कमवणे. नफा कमवणे हे कंपनीचं काय असतं? प्रमुख उद्दिष्ट असतं. जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या हेतूनेच ही कंपनी सुरू झालेली असते. लक्षात, तर व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तीकडून भागांची विक्री करून काय केले जाते? गोळा केले जाते. व्यवसायाला जे लागणारे भांडवल असते कंपनीसाठी, ही कंपनी काय करते? मग भागांची विक्री करते आणि त्याद्वारे भांडवल गोळा करत असते किंवा गोळा केले जाते. आणि या व्यवसाय संस्थेला मिळणारा नफा भागधारकांना वाटून दिला जातो. आणि हा व्यवसाय संघटनेला जो झालेला नफा असतो तो कोणाला वाटून दिला जातो? भागधारकांना वाटून देण्यात येतो. तसेच कंपनीसाठी कमी भांडवलाची गरज असते का? नाही. कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते आणि कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करू शकते. कंपनी मोठ्या भांडवलाची उभारणी करू शकते. हे भांडवल समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेले असते. हे भांडवल कशात विभागलेले असते? समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेले असते आणि या अंशास भाग म्हणून संबोधले जाते. कंपनीचं भाग भांडवल हे अंशात विभागलेलं असतं आणि या अंशाला काय म्हटलं जातं? भाग असं म्हटलं जातं किंवा संबोधले जाते. आणि जे कंपनीचे शेअर्स लोक काय करतात? कंपनी विक्री काढते, लोक ते खरेदी करतात आणि कंपनीचे भाग खरेदी जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला काय म्हणतात? मग भागधारक. म्हणजे कंपनीचे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? भागधारक म्हणतात. म्हणजे कंपनीचे भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीस भागधारक असे म्हणतात. लक्षात, आणि भागधारक हे कंपनीचे अंशतः कोण असतात? मग मालक असतात. भागधारक हे कंपनीचे अंशतः मालक असतात आणि मालक म्हणजेच कोण? सभासद असतात. लक्षामध्ये, आणि कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असते. कंपनीच्या सभासद संख्या ही कशी असते? असंख्य असते. एक दोन सभासद असतात का? नाही. कंपनीची सभासद संख्या ही असंख्य असते आणि ती बदलणारी असते आणि ती सतत बदलणारी असते. बघा, कंपनीची सभासद संख्या ही असंख्य असते आणि ती सतत बदलणारी असते. सतत का बदलत असते? तर ती अनेक कारणं असतात. भागधारकांचा मृत्यू होऊ शकतो, लक्षामध्ये, हस्तांतरणामुळे, अशा अनेक कारणामुळे भागधारकाची संख्या ही काय होते? सतत बदलत असते. म्हणजेच भाग हस्तांतरणामुळे सुद्धा भागधारकाची संख्या ही बदलत असते. आणि त्यामुळे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कंपनीची मग त्या सतत बदलणारी असते काय? भागधारकाची संख्या. आणि त्यामुळे मग कंपनीचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी भागधारक काय करतात? त्यांच्यामधून संचालक मंडळाची निवड करतात. लक्षात, मग त्यामुळे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात. भागधारक आपले काय करतात? मग प्रतिनिधी निवडतात आणि त्यांना काय म्हणतात? मग त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात. कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक काय करतात? प्रतिनिधी निवडतात आणि ह्या प्रतिनिधीलाच काय म्हणतात? मग संचालक मंडळ असे म्हणतात. सर्वच भागधारकांना कंपनीमध्ये दैनंदिन कामकाज पाहणे शक्य नसते. मग ते भागधारक काय करतात? त्यांच्यामधून प्रतिनिधीची निवड करतात आणि प्रतिनिधी म्हणजे संचालक मंडळ, आणि संचालक मंडळाची निवड भागधारक हे करत असतात. कशासाठी?
कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी. आलं लक्षामध्ये. आणि कंपनीच्या नफ्यातील हिस्सा भागधारकामध्ये वाटला जातो. आणि कंपनीला जो काय तो हिस्सा असेल नफ्यातील, कंपनीच्या नफ्यातील हिस्सा भागधारकामध्ये वाटला जातो. आणि हा हिस्सा जो वाटला जातो ना, त्याला काय म्हणतात मग? लाभांश असे म्हणतात. म्हणजे कंपनीच्या नफ्यातील हिस्सा भागधारकामध्ये वाटला जातो, त्यास लाभांश असे म्हणतात. आलं लक्षामध्ये. कंपनीचा जो नफा झालेला असतो तो वाटला जातो आणि त्या नफ्यातील हिस्सा जो वाटला जातो ना, त्याला काय म्हणतात? लाभांश असे म्हणतात. आणि हा लाभांश भागधारकामध्ये वाटला जातो. आलं लक्षामध्ये. तर कंपनीचा अर्थ याप्रमाणे आहे. कंपनी ही कशी संघटन आहे? ऐच्छिक संघटन आहे. आलं लक्षामध्ये. कंपनी भागांची विक्री करते. आलं लक्षात. भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भागधारक हे असंख्य असतात कंपनीमध्ये आणि ते सतत बदलणारे असते. आणि ती कशामुळे बदलतात तर तुम्हाला मी कारण सांगितले. हस्तांतरणामुळे भागधारकची संख्या ही सतत बदलणारी असते. आणि दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक काय करतात मग? आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्याला काय म्हणतात? संचालक मंडळ असे म्हणतात. आणि कंपनी जो झालेला नफा असतो त्या नफ्याचा हिस्सा भागधारकामध्ये वाटला जातो आणि त्याला काय म्हणतात? लाभांश असे म्हणतात. आलं विद्यार्थी मित्र लक्षात? विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. आता यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे. कंपनीचा अर्थ आपण अभ्यासला. आता अभ्यासायचं आहे ती म्हणजे कंपनीची व्याख्या. आता कंपनी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर कंपनी कायदा 2013 कलम 2 कंसामध्ये 20 प्रमाणे. आता कंपनी म्हणजे काय? तर कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. कंपनी कायदा 2013 कलम 2 20 प्रमाणे कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली. लक्षात. या कायद्यानुसार स्थापन केलेली किंवा नोंदवलेली किंवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. पूर्वीच्या कायद्यानुसार सुद्धा, पूर्वीचा कायदा होता त्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेली जी कंपनी असते तिला सुद्धा काय म्हटलं जातं? कंपनी असे म्हणतात. लक्षामध्ये. आता या व्यतिरिक्त दुसरी व्याख्या आहे. ही कंपनी कायद्यानुसार व्याख्या आहे. लक्षात. आता दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक ह्याने यांनी कंपनीची काय केलेली? व्याख्या केलेली आहे. आता त्यांच्या मतानुसार काय आहे? तर कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तीची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्यासाठी अट असते. प्राध्यापक ह्याने काय म्हणतात? त्यांची व्याख्या काय आहे? कशी व्याख्या त्यांनी केलेली आहे? तर कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तीची कशी संघटना आहे? ऐच्छिक संघटना आहे. कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने लोक काय करतात? एकत्र येतात. म्हणजे ही ऐच्छिक संघटना आहे आणि संघटनेचे भांडवल कसे आहे? हस्तांतरक्षम आहे. हस्तांतरक्षम भागामध्ये कसे आहे? विभागलेले आहे. म्हणजे विभागलेले असते. आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची काय असते? अट असते. सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. याला काय म्हणतात मग? कंपनी असे म्हणतात. म्हणजे कंपनी ही एक ऐच्छिक संघटना आहे. ती नफा मिळवण्यासाठीच्या उद्देशाने स्थापन केलेली असते आणि ती हस्तांतरक्षम भागामध्ये कंपनीचे भांडवल हे विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची काय असते? मालकी मिळवण्याची अट असते. त्याला कंपनी असे म्हणतात. असं प्राध्यापक ह्याने यांच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. आता वरील व्याख्येचा 2 व्याख्या आपण पाहिल्यात. आता या व्याख्येचा काय सार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर या व्याख्या काय सांगा? कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे. लक्षामध्ये. तर कंपनी म्हणजे काय? कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी केलेली व स्थापन झालेली
एक निर्माण केलेली काय आहे, कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची काय आहे, नाममुद्रा आहे. लक्षामध्ये, तर जिला चिरंतर काळ टिकणारे काय आहे, अस्तित्व आहे. कंपनीला चिरंतर काळ टिकणारे काय आहे, अस्तित्व आहे. तसेच तिच्या सभासदांची जबाबदारी मर्यादित आहे अशी संस्था होय. बघा, सभासदांची काय आहे, जबाबदारी मर्यादित आहे आणि चिरंतर काळ टिकणारे अस्तित्व आहे अशा संस्था म्हणजेच काय, कंपनी. आलं लक्षामध्ये. म्हणजेच कंपनी तुमच्या लक्षात आलं असेल, कंपनी कायद्यानुसार नोंदणी केली जाते, कायद्यानुसार स्थापन केली जाते, पण कशी व्यक्ती आहे, कृत्रिम व्यक्ती आहे. आणि तिचे भांडवल कसे असते, हे विभागलेले भांडवल असते. आणि जिला स्वतःची काय असते, नाव व स्वतःची नाममुद्रा असते आणि चिरंतर काळ अस्तित्व असते आणि सभासदांची जबाबदारी मर्यादित आहे अशा अशी संस्था म्हणजेच काय, कंपनी होय. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कंपनीचा अर्थ, कंपनीच्या व्याख्या, 2 व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. कंपनी कायद्यानुसार व्याख्या अभ्यासली, नंतर प्राध्यापक ह्याने यांची व्याख्या अभ्यासली. दोन्ही व्याख्याचा सार आपण अभ्यासलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी केलेली व स्थापन केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. लक्षामध्ये. आणि तिला स्वतःचं नाव आणि स्वतःची मुद्रा आहे. तसेच जिला चिरंतर काळ टिकणारे काय आहे, अस्तित्व आहे आणि सभासदांची जबाबदारी मर्यादित आहे अशी संस्था होय. लक्षामध्ये. तर यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे कंपनीची वैशिष्ट्ये. कंपनीची काय वैशिष्ट्ये आहेत, तर कंपनीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायचं आहे आणि ते वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ऐच्छिक संघटना. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कंपनी कशी संघटना आहे, ऐच्छिक संघटना आहे. म्हणजे अनेक लोक एकत्र येतात, कंपनीची स्थापना करतात. लक्षात. म्हणजेच एकत्र येऊन निर्माण केलेली संस्था म्हणजेच काय असते, ऐच्छिक संघटना आहे. लक्षात. म्हणजेच कंपनी. संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे. तसेच तिचे सभासदत्व सर्व जाती धर्मासाठी काय आहे, खुले आहे. कंपनीचं सभासदत्व हे सर्व जाती धर्मासाठी काय आहे, खुले आहे. कोणालाही कंपनीचं सभासद बनता येतं, होता येते. लक्षात. आणि कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्ती सभासद होण्यासाठी किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी सक्ती करत नाही. कंपनी कुठल्याही व्यक्तीला सभासद होय असं सक्ती करते का, नाही. सभासदपद सोडून जाण्यासाठी सक्ती करते का, नाही. तसेच याचे कारण काय, तर कंपनीचे सभासदत्व ऐच्छिक असते. लक्षात. कंपनीचे सभासदत्व हे कसे असते, ऐच्छिक असते. लक्षामध्ये. तर कंपनी कशी संघटना आहे, मग ऐच्छिक संघटना आहे. अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. तर नंबर 2 वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे नोंदणीकृत संघटना. कंपनी कशी संघटना आहे, नोंदणीकृत आहे. कंपनीची नोंदणी ही करणं काय आहे, अनिवार्य आहे. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची काय करावी लागते, नोंदणी ही करावीच लागते. तरच कंपनीची स्थापना करता येते. विना नोंदणीची कंपनीची स्थापना होत नाही. म्हणजे कंपनी ही कशी संघटना आहे, नोंदणीकृत संघटना आहे. म्हणजेच तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जाते. कंपनी कायद्यानुसार कोणाकडे नोंदणी केली जाते, कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जाते. आणि प्रत्येक राज्यासाठी कंपनी नोंदणी अधिकारी एक असतात. लक्षात. आणि ते कुठं असतात, राजधानीच्या ठिकाणी असतात. महाराष्ट्र राज्यामध्ये कंपनी नोंदणी अधिकारीचे कार्यालय कुठे आहे, मुंबई येथे आहे. लक्षामध्ये. आणि नोंदणी अधिकारी त्यांच्याकडे जाऊन कंपनीची नोंदणी ही करावी लागते आणि ही नोंदणी केल्याशिवाय कंपनीची स्थापना होत नाही. तसेच तिची नोंदणी करणे सक्तीचे आहे. कंपनीची नोंदणी करणे हे काय आहे, सक्तीचेच आहे. लक्षात. नोंदणी अधिकाऱ्याकडे जावंच लागतं, कंपनीची नोंदणी करावीच लागते, तरच कंपनीची स्थापना करता येते. अन्यथा विना नोंदणीची कंपनीची स्थापना होत नाही. आणि ती नोंदणी कुठे करावी लागते, कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी ही करावी लागते. नोंदणी करणे हे सक्तीचे आहे. तसेच त्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त होतो.
आणि नोंदणी केल्यामुळे काय होतं, कंपनीला स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. नोंदणी ही कायद्यानुसार केली जाते म्हणून कंपनीला कायदेशीर दर्जा हा प्राप्त होतो. जर कंपनीची नोंदणी केलीच नाही तर कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होणार नाही आणि कंपनीची स्थापना होणार नाही आणि तिला कंपनी म्हणता येणार नाही. लक्षात, कायद्यानुसार स्थापन झालेली कृत्रिम व्यक्ती म्हणजेच कंपनी असते आणि कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे असते. लक्षात, आणि तिला नोंदणी केल्यामुळे काय होतो, कायदेशीर दर्जा हा प्राप्त होतो. आता नंबर 3 वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. कंपनीला कसे काय अस्तित्व आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. म्हणजेच हे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनीचे असाधारण असे वैशिष्ट्य आहे. कसे वैशिष्ट्य आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनीचे असाधारण असे वैशिष्ट्य आहे. संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकापासून आणि संचालक मंडळापासून स्वतंत्र अस्तित्व लाभले आहे. कंपनीमध्ये अनेक भागधारक असतात आणि संचालक असतात. तर या भागधारकापासून आणि संचालकापासून कंपनीला काय लाभलेलं आहे, स्वतंत्र अस्तित्व लाभलेलं आहे. कंपनीची स्थापना ही नोंदणी स्वतंत्र कायद्यानुसार केली जाते. म्हणजे भागधारकापासून आणि संचालक मंडळापासून कंपनीला काय आहे, स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे. तसेच त्यामुळे कंपनी भागधारकाच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते. मग त्यामुळे कंपनी ही भागधारकाच्या कोणत्याच कृतीस जबाबदार नसते. आणि तसेच कंपनीच्या कोणत्याही व्यक्तीस भागधारकास जबाबदार धरले जात नाही. बघा, तसेच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारकास जबाबदार धरले जात नाही. कारण की कंपनीला काय आहे, स्वतंत्र अस्तित्व हे लाभलेलं आहे. लक्षामध्ये नंतर म्हणजेच भागधारकास जबाबदार धरले जात नाही आणि कंपनी स्वतंत्र दर्जा असल्यामुळे स्वतंत्र दर्जा मिळाल्यामुळे तिला सभासदापासून वेगळे समजण्यात आले आहे. कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मिळालेलं आहे, लाभलेलं आहे. त्यामुळे तिला सभासदापासून काय झालेलं आहे, वेगळे समजण्यात आलेले आहे. लक्षात, सभासदांनी कुठलीही कृती केली, भागधारकांनी कुठलीही कृती केली तर ती कंपनीस भागधारकाच्या कोणत्याही कृतीस कंपनी जबाबदार नसते. लक्षात, आणि कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारकास जबाबदार धरले जात नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, भागधारकाने कोणतीही कृतीस जबाबदार धरले जात नाही आणि कंपनीने केलेली कृती त्याच्यात सुद्धा भागधारकास जबाबदार धरले जात नाही. भागधारकाच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते. म्हणजेच भागधारकाच्या कोणत्याही कृतीस कंपनी जबाबदार नसते आणि कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारक जबाबदार धरले जात नाही. का बरं, की कंपनीला स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त झालेला आहे, लाभलेला असतो. आता नंतरचं वैशिष्ट्य आहे कृत्रिम व्यक्ती. कंपनी ही कशी व्यक्ती आहे, कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. लक्षामध्ये, आणि ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. कायद्यानुसार जी प्रक्रिया राबवावी लागते ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीची स्थापना झालेली असते, नोंदणी झालेली असते आणि पूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच कंपनी ही अस्तित्वात आलेली आहे. कंपनीस मानवाप्रमाणे बाह्य अंग नसते. कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे, कंपनीला मानवाप्रमाणे बाह्य अंग नसते. तसेच परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचे अस्तित्व लाभले आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून कंपनीला काय झालेले आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे लाभलेले आहे. तसेच कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिलेले आहे. कंपनी जरी व्यक्ती नसली, जरी कृत्रिम व्यक्ती असली तरी कंपनीला कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे काय दिलेले आहेत, सर्व अधिकार दिलेले आहेत. कोणाला, कंपनीला. त्यामुळे ती स्वतःच्या नावे सर्व व्यवहार करू शकते. कंपनीला सर्व अधिकार हे लाभलेले आहेत, सर्व अधिकार हे दिलेले आहेत. त्यामुळे कंपनी स्वतःच्या नावे सर्व व्यवहार करू शकते. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, मालमत्तेची खरेदी विक्री करणे, मालमत्तेची खरेदी विक्री, तसेच नोकरांची नियुक्ती करणे म्हणजेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे इत्यादी. परंतु ती व्यक्तीप्रमाणे
स्वतः कृती करू शकत नाही. परंतु ती व्यक्तीप्रमाणे स्वतः कृती करू शकते का? नाही. कारण की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती असते. लक्षात. मग परंतु कंपनीला उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, मालमत्तेची खरेदी विक्री करणे, तसेच नोकरदारांची नियुक्ती करणे, म्हणजेच नोकरांची म्हणजेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, हे अधिकार कंपनीला असतात. पण ती व्यक्तीप्रमाणे स्वतः कृती करू शकत नाही. आता यानंतरचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे चिरंतर काळ अस्तित्व. कंपनी ही कायद्याप्रमाणे अस्तित्वात आल्यामुळे तिला चिरंतर काळ अस्तित्व लाभले आहे. कंपनी ही कायद्याप्रमाणे काय झालेली आहे? अस्तित्वात आलेली आहे. आणि मग तिला काय? चिरंतर काळ अस्तित्व लाभलेलं आहे. म्हणजे जास्त काळासाठी कंपनी ही असते. आलं लक्षात. तसेच तिचे आयुष्य ठरलेले नाही. कंपनीचे आयुष्य ठरलेले आहे का? एकदा नोंदणी केली, कंपनी स्थापन झाली, आज कंपनी स्थापन केली आणि लगेच तिला 6 महिनेच मुदत असं आहे का? तिचं आयुष्य ठरलेलं आहे का? नाही. कंपनीला चिरंतर काळ अस्तित्व लाभलेलं आहे. कंपनीचे आयुष्य ठरलेले नाही. कायद्याप्रमाणे ती बंद झाल्यानंतरच, म्हणजेच व्यवहार बंद झाल्यानंतरच तिचे अस्तित्व संपुष्टात येते. कायद्याप्रमाणे ती जर बंद झाली तरच तिचे कामकाज हे काय होते? बंद होते आणि तरच ती संपुष्टात येते. आलं लक्षात. म्हणजे कायद्याने ती बंद झाल्यानंतरच, कंपनी जेव्हा कायद्याने बंद होते तेव्हाच बंद होते, अन्यथा कंपनीचे आयुष्य हे जास्त काळ असते. आलं लक्षात. कायद्याने कामकाज बंद झालं, व्यवहार बंद झाले तरच कंपनीचे अस्तित्व काय होते? संपुष्टात येते, अन्यथा कंपनीचं आयुष्य हे चालूच राहते. आलं लक्षात. म्हणजेच कंपनीचे आयुष्य ठरलेले नाही. तसेच भागधारकांचा मृत्यू. अनेक कारणं असतात, अनेक आपत्ती असतात. भागधारकांचा मृत्यू पण होऊ शकतो. तसेच दिवाळखोरी सुद्धा हे कारण आहे. तसेच इत्यादीमुळे तिच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही. भागधारकांचा मृत्यू जरी झाला, दिवाळखोरी जरी झाली, तरी कंपनीच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला अगोदरच मी सांगितलं की भागधारके बदलणारे असतात, सतत बदलणारे असतात. हस्तांतरणामुळे असेल, मृत्यू असेल, त्यामुळे पहिले भागधारक संपुष्टात येतात, दुसरे भागधारक पद भरले जातात. आलं लक्षात. परत दुसरे भागांची विक्री करून कंपनी काय करत असते? भागधारक निवड करत असते. तसेच म्हणून कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे. म्हणून कंपनीला काय झालेलं आहे? कायमस्वरूपी स्थिरता ही लाभलेली आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे सर्वमान्य मुद्रा. म्हणजेच काय? सर्वमान्य बोधचिन्ह. आता कंपनीला काय असते? बोधचिन्ह असते. म्हणजेच कंपनी ही कशी व्यक्ती आहे? कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे सही करता येत नाही. कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे आणि तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे सही करता येते का? नाही. जशी आपल्याला सही करता येते, व्यक्ती म्हणजे सही करू शकतो, पण कंपनीला सही करता येते का? नाही. म्हणजे ती कशी? कृत्रिम व्यक्ती आहे, नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे ती सही करू शकत नाही. आणि सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजावर, विविध प्रकारच्या करारावर स्वाक्षरी म्हणून कंपनीची नाममुद्रा शिक्का उमटविली जाते. लक्षात. कंपनीला स्वतः कंपनी सही करू शकत नाही, ती कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणून कुठल्याही कागदपत्रावर, कुठल्याही दस्तऐवजावर कंपनीची सर्वमान्य मुद्रा म्हणजेच बोधचिन्ह म्हणजे कंपनीचा शिक्का हा उमटवला जातो. म्हणजे विविध प्रकारच्या जे करार असतील त्यावर स्वाक्षरी म्हणून कंपनीची नाममुद्रा म्हणजे शिक्का उमटविला जातो. आलं लक्षात. किंवा नाममुद्रा उमटविली जाते, शिक्का. तसेच प्रामुख्याने महत्त्वाच्या दस्तऐवजावर, म्हणजे नाममुद्रा म्हणजेच काय? शिक्का उमटविल्यावर 2 संचालक आणि चिटणीस साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करतात. बघा, महत्त्वाच्या दस्तऐवजावर कंपनीचा शिक्का उमटविला जातो. नाममुद्रा म्हणजे शिक्का उमटल्यानंतर किती संचालकाच्या सह्या केल्या जातात? 2 संचालकाच्या सह्या. आणि कंपनीचे जे चिटणीस असतात, महत्त्वाचा अधिकारी असतो, कंपनीचा चिटणीस आणि 2 संचालकाच्या सह्या साक्षीदार म्हणून ते काय करत असतात? स्वाक्षरी करत असतात. लक्षामध्ये. कंपनीचा शिक्का महत्त्वाचे दस्तऐवज, कंपनीचा शिक्का उमटविला जातो, त्यानंतर तिथं 2 संचालक आणि चिटणीसाची सही
घेतली जाते आणि तिथं चिटणीस आणि 2 संचालक काय करतात, सही करतात. ती सही का केली जाते, साक्षीदार म्हणून. आलं लक्षामध्ये. आणि नंतरचं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. आलं लक्षात. तर संयुक्त भांडवली संस्थेच्या भागधारकाची जबाबदारी कशी असते, ही मर्यादित असते. आलं लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि विविध वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.